लागून लागून 2 गेट, बाजूनं 3रं गेट. हा विकास आहे का आपल्या भागाचा? तुम्ही खरंच सांगा. गेट एखादी प्रवेशद्वार गेट मधात 3 गेट असे लावून टाकले आजूबाजूला, तर विकास आहे का? विकास आहे? अरे आमदार साहेब, तुम्ही ह्या बेरोजगारांना रोजगार द्या, रोजगार द्या, रोजगार. 135 वर्षापूर्वीचे आमच्या इथं मिल होते, डागा मिल, मोता मिल, सूतगिरणी. या सूतगिरण्या 135 वर्षाच्या पूर्वीच्या सूतगिरण्या बंद पडल्या. साहेब तुम्ही तर म्हणता कार्यसम्राट, तुम्ही चालू करा ना. सूतगिरण्या का चालू केल्या ना? 10 वर्षातच बंद पडल्या. अरे आमच्या माय माऊलीला रोजगार द्या ना, ह्या युवकाला रोजगार द्या. तुम्ही रोजगार दिल्यानंतर जर तुम्ही इनॉग्रेशन केलं तर आम्हाला सुद्धा आनंद वाटेल. पण तुम्ही त्या गेटांचं इनॉग्रेशन करता. अरे आरोग्याबद्दल बघा आपल्या इथं का परिस्थिती आहे. उपजिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयामध्ये 30 वर्षापासून ट्रामा सेंटर बांधलेलं आहे, आयसीयू. त्या ट्रामा सेंटर आयसीयू मध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकही डॉक्टर नाही, एकही डॉक्टर नाही. तो पांढरा हत्ती बांधून ठेवून दिला, पांढरा हत्ती तिथं बांधून ठेवला, एक डॉक्टर नाही. आणि तुम्ही म्हणता साहेब का मी खूप विकास करत आहो, माझ्यासारखा विकास कोणी करू शकत नाही. साहेब तो पांढरा हत्ती बांधा, तो फक्त बांधून आहे, त्याला कामी तर लावा. एकही डॉक्टर नाही. आणि आता आमदार साहेबांनी काय केलं, 400 खाटाचं हॉस्पिटल बांधायचं आणि त्याचं इमारतीचं भूमिपूजन केलं. अरे साहेब 400 खाटाचं तुम्ही भूमिपूजन केलं, 100 खाटाचं हॉस्पिटल आहे उपजिल्हा रुग्णालय. तिथं 21 डॉक्टर पाहिजे, तर तिथं फक्त 3 डॉक्टर आहे, 3 डॉक्टर आहे. तो विकास करणं नाही झाला तुमच्याचानं. आणि तुम्ही म्हणता की आम्ही आता 400 खाटाचं हॉस्पिटल बांधतो, 400 खाटाचं हॉस्पिटल. अहो साहेब हे भोळी भाळी जनता आहे, साधे लोक आहो आम्ही. आमचे शेतकरी बाप माई माऊली काशाला यांना चिवत्या बनवता. चिवत्या बनवायचा धंदा आहे, दिशाभूल करायची, कुठेतरी दिशाभूल करायची. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अरे तुम्ही आमच्या भागात आम्हाला मानावं लागेल. इथं एज्युकेशन बद्दल जर विचार केला, विद्यार्थ्याबद्दल एक इंजिनियर कॉलेज नाही आहे. आमचे एक चांगलं व्यक्तिमत्व असणारे आमचे झोटिंग पाटील मरून देव झाले. त्यांनी कृष्णरावजी झोटिंग साहेब मरून देव झाले. त्यांनी या मुलाचा विचार केला. इथून 30-35 वर्ष झाले असेल ना त्या कॉलेजला. 50 वर्षापूर्वी कृष्णरावजी झोटिंग साहेबांनी हा मुलाचा विद्यार्थ्याचा हिंगणघाटाचा विचार केला आणि इथं बिडकर कॉलेज आणलं. तेव्हा कुठं ग्रॅज्युएशनची डिग्री ह्या आमच्या युवकांना मिळत आहे. आणि गावागावात शाळा टाकल्या झोटिंग साहेबांनी. पण तुम्ही साहेब कार्यसम्राट आहे, तुम्ही एज्युकेशन बद्दल काय केलं? कोणतं असं इथे इंजिनियर कॉलेज आहे, कोणतं पॉलिटेक्निकल कॉलेज आहे? अहो आमच्या मुलांना बाहेरगावला शिकायला जावं लागतं. कोणी पुण्याला जावं लागते, कोणाला दिल्लीला जावं लागते, कोणाला मुंबईला जावं लागते. पैसे राहत नाही त्यांच्यापाशी, पैसे राहत नाही. त्यांच्या घरचा मुलगा हुशार आहे अभ्यासात, मुलगी हुशार आहे अभ्यासामध्ये. 90% घेतलेले, 95% घेतलेली मुलं त्यांची आहे. पण त्यांच्यापाशी पैसे नाही आहे तितक्या दूर शिकवण्यासाठी, पाठवण्यासाठी. तर इथं एज्युकेशन मध्ये तुम्ही करा ना, इथं कॉलेज आणा, त्याच्यानंतर इनॉग्रेशन करा. तुम्ही इनॉग्रेशन काय करता? एखाद्या रस्त्याचं, पुलाचं. आणि ते पुलाचं काम काय आहे? पुरं करप्शन. इकडून पूल बनते, उडान पूल, 2 वर्षात त्याला भोकं पडते. तो पूल बंद 2 वर्षात. रेल्वेवर त्या इंग्रजाच्या काळातला पूल आहे, 115 वर्ष झाले. इंग्लंडहून पत्र आलं एसडीओ साहेबांना का तो पूल पाडा. 100 वर्षाची त्याची मुदत होती, 115 वर्ष झाले तरी तो पूल स्ट्रॉंग आहे, अशा पद्धतीनं एक चांगले कार्य तुमच्या माध्यमातून झाले पाहिजे. आणि हा मोर्चा असाच यासाठी आहे की आम्ही जर आमच्या जनतेवर जर अन्याय होईल तर सातत्याने आम्ही लढू, रस्त्यावर उतरू आणि आम्ही आंदोलन करून या सरकारचा निषेध करू. जिथपर्यंत करू तिथपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही, तिथपर्यंत करू. आणि मी काही लोकांची बिलं वाचून दाखवतो. कांबळे
3 किलोवॅटचं सोलर 54,540 बिल. वाव, वंडरफुल. 54,540 एका महिन्याचं बिल. आणि त्याच्या घरी लोक किती? 4 लोक फक्त घरी. रूमा किती? 3 रूमा. एसी नाही, एसी नाही घरी. 54,000 बिल. 54,000. त्याच्यानंतर राजेशजी अग्रवाल. वाव, राजेशजी अग्रवाल, त्यांच्या घरी 5 लोक राहते, त्यांना 47,820 रुपये बिल. 47,820 रुपये बिल. बघा, हे बिल होय. जर तुम्ही आज हा स्मार्ट मीटरच्या विरोधात जर लढले नाही ना, हे पैशाची लूट महिन्यानं वर्ष हे अदानी तुमच्याकडून करत राहील. म्हणून आपल्याला लढायचं आहे, म्हणून आपल्याला मोर्चा करायचा आहे. आणि या एमएससीबी डिपार्टमेंटला सांगायचं आहे का हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदखेड या परिसरामध्ये स्मार्ट मीटर नको. आम्हाला स्मार्ट मीटर नको. आणि जे लावलेले स्मार्ट मीटर आहे ते सुद्धा काढून टाका. आणि त्यानंतर शेतकरी बांधवांना कृषी पंपासाठी जे पहिले वीज कनेक्शन होते, जे वीज कनेक्शन आपल्याला मिळत होते, त्या वीज कनेक्शनच्या माध्यमातून आपला शेतकरी बाप शेती करू शके, इरिगेशन करू शके, वोल्टीची शेती करू शकेल. पण या 2 वर्षामध्ये याने नवीन नियम आणले का तुम्ही सोलर काढावा. सोलर आणि सोलरवर कृषी पंप चालत नाही, शेतकऱ्याची वीज, शेतकऱ्याची ओलती होत नाही. तर आपण त्या सुद्धासाठी मुद्दा घेतलेला आहे का तुम्ही सोलरची सक्ती करू नका. जुने जे वीज पंप होते तेच आमचे चालू करा आणि शेतकऱ्याला न्याय द्या. यासाठी म्हणून तुमच्या सर्व माय माऊली, ज्येष्ठ आणि युवा सर्व लोकांना, या भागातल्या लोकांना तुम्हाला बोलवलं. आज मोर्चा आहे, मोर्चात तुम्ही सहभागी झाले, मनापासून तुमचे आभार मानतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.